त्या दिवशी त्या डॉक्टर तेच बोलल्या जे हिने त्यांना बोलायला सांगितलं होतं. त्यांना पैसे चारले होते का श्रीकलाने? नाही, हे पाजलं तिने. कशी चक्रावली बघा. श्रीकला, बाई तुला प्रश्नच पडला असेल ना की ही कुप्पी माझ्याकडं कुठून आली ते? हो, बोलू आपण नंतर. हा, ठेवते मी फोन. आता ती गेली स्वयंपाकघरात, आपण ती बाटली शोधूया. हा मोठे बाई, पण ती आली तर? खरंय ग, एक छत्री येते. तू काळजी नको करू. मी असं करते, खाली स्वयंपाकघरात जाते आणि तिला जरा गुंतवून ठेवते. तोपर्यंत तू शोध. हा, शोध. श्रीकला, आता बघच आम्ही तुझी कशी पोलखोल करतो ते. वहिनी, हिंदू, ही बाटली हे सगळं काय आहे? महाराज, यात एक असं रसायन आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मेंदूचा ताबा घेऊ शकता. आणि ती व्यक्ती पुढचा काही काळ फक्त तुमचेच ऑर्डर फॉलो करते. काय? इंदू, हे कसं शक्य आहे? इंदू, याला तो डेमो देऊन दाखव. श्रीकला, सगळ्यांना पाजलास ना हारक. आता 2 घोट तू पण घे की. अगं, कळू दे ना तुझ्या अर्काचा चमत्कार सगळ्यांना. हा, नाही थँक्यू. मी नाही पिणार आहे. काय नाही घेणार? तिचा बाप पण घेईल. पी. नाही नाही, थांब. नाही, मला नाही प्यायचं. नाही, बळजबरी केल्याशिवाय हे ऐकणार. सोडा सोडा मला.
थांब. माझ्या समोर अशी कुणावरही बळजबरी केलेली मला चालणार नाही. इंदू, हात सोड तिचा. इंदू, हात सोड. महाराज अहो, याच्याशिवाय ते बस. दे इकडं, मला दे. मी पितो ते आज. नाही, तुम्ही व्यंकट भाऊजी तुम्ही नका घेऊ. नाही महाराज अहो, मी नाही देऊ शकत तुम्हाला. इंदू, आणते इकडे. आज हे जे काय आहे ना, या सगळ्याच खरं खोटं आणि सोक्ष मोक्ष सगळ्यांसमोर लागून जाऊ देत. अहो हो काय करताय हे? नको. नाही महाराज, मी नाही देऊ शकत तुम्हाला. महाराज ऐका माझं. महाराज माझं ऐका. भाऊजी तुम्ही नका पिऊ. ऐका, महाराज हे घातक आहे, तुम्ही नका घेऊ. ऐका माझं. महाराज तिला पाजा ना. अधोक्ष शकुंतला, ये बघ. जावई बापू पहा आता काय होतंय ते पहा. इंदे ऑर्डर दे. मी हा तूच अर्क तूच पाजलायस ना, मग तूच दे ऑर्डर. मी नाही देऊ शकत. मोठे बाई काय बोलताय? अगं दे ग बाई. इकडे ये. मोठे बाई प्रयोग म्हणून दे, गुरु म्हणून नाही. महाराज स्वयंपाकघरातून साखरेचा डबा आणा. आता ही साखर सगळ्यांना वाटा.
श्रीकलेचा कान कचकचून पिळा. ए बसून घ्या महाराज. हे असंच झालं होतं आमच्या सोबत. आम्ही पाणी प्यायलो, त्याच्यानंतर आम्हाला काही आठवतच नाहीये. शुद्धीवर आलो तेव्हा असं डोकं दुखत होतं आमचं. म्हणजे हे सगळं या अर्कामुळं. हो दाजी. इंदू, अगं यांना या अंमलातनं कसं बाहेर काढायचं? हे बरे होतील ना? एक मिनिट. गोपाळच्या मित्राकडून हे औषध आणले, ज्याच्यामुळे या अर्काचा प्रभाव कमी होईल. पाणी प्या. महाराज, अहो, महाराज, अहो, महाराज, अहो. इंदू, काय झालं यांना? शकुंतला, शांत. काही नाही होणार. इंदू, अहो अहो काय होतंय तुम्हाला? बरं नाही वाटत आहे का? डोकं खूप जड झाल्यासारखं वाटतंय. अहो, तो अर्क प्यायल्यानंतर तुम्ही काय काय कामं केली हे आठवतंय का तुम्हाला? काम? कसली काम? काही नाही आठवत आहे मला. अहो नुसती काम नाही, श्रीकलाचा कान पण पिळला तुम्ही. तुम्हाला आठवत नाही? काय? मला तर या सगळ्यातलं काही आठवत नाही. हे असंच होतं, असंच. हे अर्काचं पाणी पिल्यावर ना असंच होतं. काहीच आठवत नाही. खूप डोकं दुखतं. आम्हाला माहिती आहे, आम्ही गेलो याच्यातून. हा, व्यंकट भाऊजी, पाहिला ना श्रीकलाचा प्रताप? तुम्ही फक्त तिचा कान पिळला
खरं सांगायचं तर उपटायला हवा होता. असं गोपाने सारखं म्हणायचं की माझं डोकं दुखतंय. हिंदू, या अर्कामुळेच दुखायचं का ग डोकं? हो काकी. श्रीकला, महाराज महाराज, तू हे सगळं आमच्या सोबत का केलंस? उत्तर दे. व्यंकट भाऊजी, तिला तुमची ही भाषा कळायची नाही. खरं तर 2 थोबाडीत मारा तिच्या. हे नजर खाली, हा नजर खाली. महाराज, आपला गोपाळ हिनेच मारलाय. आत्महत्या करणारा भ्याड नव्हतास तू. त्याच्या मरण्यामाग हीचीच करणी आहे. श्रीकला, अगं आई म्हणायचीच ना ग मला. तुला माझ्या सख्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम केलं मी. जीव लावला. इंदूला नको नको ते बोलले. आणि तू गोपाळचा जीव घेतलास. मी तुला सोडून. खबरदार. खबरदार. माझ्या पोरीला टच जरी केला ना, आग लावून या घराला. ये आमच्या घराला आग लावण्याची गोष्ट करणारा तू कोण रे? हा, तुझ्या तर काय मग बसला ना धक्का? या सगळ्याचा करता करविता आम्ही आहोत. माझ्या पोरीने आणि आम्ही हे सगळं घडून आणलंय. तमाम दिग्रसकरांना मातीत घालायची शपथ घेतली होती आम्ही, आणि आज ती शपथ माझ्या पोरीने पूर्ण केली आहे.
हा माणूस या लंगड्या बाई बरोबर मी याच माणसाला पाहिलं होतं. हो, हाच आहे त्यो. ओ आनंदीबाई अंदाजी दिग्रसकर. काय ओळखलत का? ओ मोठे बाई, अहो आपले जुन्या ऋण अनुबंध आहेत. हा? ओ हो वेंकू महाराज, वेंकू महाराज. व्यंकू महाराज, व्यंकट महाराज म्हणजे विठूच्या वाडीचे भूषण. व्यंकट महाराज, गोविंद महाराज दिग्रसकर. आमचा नमस्कार स्वीकार करावा. ओळखलं तर असेलच, आम्हाला ओळखणारच. शेवटी काहीही झालं तरी आपण एकाच गावातले. गाव आमचा, आम्ही गावचे. हं? शिकले शिकले, बघ 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 बघ, यांच्या चेहऱ्यावरचा रंग कसा खरकन उतरला. रत्ने बघते ना, बघ बघ बघ. अले ले 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 ले. तुला मी इंद्रायणी सोपान वाडेकर म्हणू की सौभाग्यवती इंद्रायणी अधोक्ष दिग्रसकर म्हणू? तुझा तर मी स्पेशल सुडू गावणार आहे, कारण तू तेव्हाच लायकीची आहेस. अहो इतका भूतासारखा आवाज काढतोय आणि तुम्ही म्हणता की भूत नाहीये. खरं सांगतो, भूत नाहीये. ते येते तिकडे ते का खरं भूत? लायकीच नाहीये या इंद्रायणीची.
सतत सतत माझ्या मार्गात आडवी यायची. तुम्हाला सांगते, इतकी मोठी डोकेदुखी नाही बाबा. बाबा, तू या पोपटरावची पोरगी आहेस? आल्या आल्या आम्ही काय म्हणालो? हा, आमच्या पोरीला टच केलं तर? हे ऐकलं नाही का तू? हो ग चिमणे, ही श्रीकला आमचीच पोरगी आहे. मी ह्यांची मुलगी आणि हे माझे बाबा. तो माणूस यायचा ज्यांना तू बाबा म्हणायचीस, ते तुझे वडील नाही आहेत का? खरंच नाही. हे माझे वडील धोंडीबा काडगावकर. नमस्कार. श्रीकला, म्हणजे तू आम्हाला फसवलंस? हो हो बाबा. सॉरी 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 सॉरी. व्यंकट महाराज. अहो, हेच करण्यासाठी तर मी या घरात आले ना. पण तुमचा मूर्खपणा बघा ना. ए श्रीकला, मूर्ख कोणाला म्हणतेस ग? सॉरी हा, खरंच सॉरी. हा एकटाच थोडी मूर्ख आहे. तू पण मूर्ख. हा पण मूर्ख. हा विंजे, हा पण मूर्ख. हा, ही आणि ही, या दोघी दीड शाळ्या. म्हणजे आमच्या पोरीने तुम्हाला सगळ्यांना घोळात आणलं. अरे खोटा बाप मिळवायला काय लागतं? पैसे फेकले की काहीही मिळतं. आता हे गुंड भाडोदरी आहे, तो खोटा बाप, तोही भाडोदरी. श्रीकला, काय नाव काय होतं त्याचं? धोंड्या
हा धोंड्या. म्हणजे इंदू जे जे काही सांगत होती ते होय होय व्यंकट भाऊजी, इंदू जे सांगत होती ते समज खरं होतं. आणि तुम्ही या इंद्रायणीला कायम खोटच ठरवलं हा. श्रीकलाविषयी जर तू काही उनदुन बोललीस तर आज आत्ता या क्षणाला तुझ्या माझ्यामध्ये असलेलं इतक्या वर्षांचं नातं मी लगेच संपवून टाकेन. बघा लायकी बघा तुमची. श्रीकला, अगं इतका मोठा धोका दिलास तू आम्हाला. खरंच खूप मोठा धोका दिला रे मी. पण आता तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणणार आहे मी. श्रीकला, सोड मला, सोड त्याला. ए अंताजीच्या पोरा, तुला त्याच्यासारखं जायचंय का ढगात कायमच? पोपटराव, माझ्या पोराला काही बोलायचं नाही हा. त्याचे परिणाम वाईट होतील. नाही तर काय करशील? काय करशील? अजून किती वाईट अवस्था करणार आहे आमची? किती वाईट अवस्था करणार आहे? आमची पोझिशन मातीत घातलीस, आमचं गाव तोडलं, रस्त्यावर आणलं आम्हाला. अजून किती वाईट करणार आहे? बाबा, आता सगळं उलट होणार आहे. व्हायलाच पाहिजे. आमची जेवढी वाईट अवस्था यांनी केली ना, त्यापेक्षा शतपटीने जास्त वाईट परिस्थिती आपण यांची करायची आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही आमचा बदला घेण्यासाठी करताय? हो, बदला घेतला, बदला घेणार आणि तुम्हा सगळ्यांना संपवणार. त्यांनी काय होणार आहे? आमचा बदला घेऊन हा सूड उगवून तुमच्या हाती तरी काय लागणार आहे? ए व्यंग्या, तुझं कीर्तन आम्हाला ऐकवू नको. तुझं फालतू आणि बिनबुडाचं भाषण ऐकवायला काय लागतं तुला? तुम्ही दिग्रसकरांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. ते तुमच्या स्वतःच्या कर्मानं झालंय. वा 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 वा, हो का आनंदीबाई? आमच्या कर्मामध्ये तुम्ही पण भागीदार होता बर का? अधून मधून तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करत होतच की. हा विसरलात का?
कशी विसरे? चुकलंच माझं, आता कळलंय मला. आणि त्याचे जे काही परिणाम झाले त्याचं प्रायश्चित्त भोगलंय मी. पण त्या सगळ्याशी तुम्हाला काय? ते आमचं आम्ही बघून घेऊ. आता तुम्ही इथनं निघायचं माझ्या घरातनं. काय हा परत सांग कोणाचं घर? अमादिग्रस्तरांचं घर. हो मोठ्या बाई, तुम्ही तुमच्या या इतकुशा घराची एवढी मोठी टिमकी वाजवताय. आम्ही तर आमदार होतो, ह्या पंचक्रोशीमध्ये आमचा दरारा होता, मान सन्मान प्रतिष्ठा होती. पण ह्या वेंकू महाराजने पाचर ठोकली. हे बघा, मी काही केलेलं नाही. मी फक्त कीर्तनातून लोकांना एवढंच सांगितलं की जो माणूस चांगला वाटतोय, सज्जन वाटतोय, त्या माणसाला मतदान करा, आणि लोकांनी ते केलं. तुम्ही वाईट वागलात ही त्याचीच फळ आहेत. ए गप्प आहे तू. ह्या सगळ्याच्या मुळाशी तू आहेस. तू आणि ह्या वेंकू महाराजांनी त्या दाढीवाल्या साडीवाल्या भूताचा माग घेऊन आमचं पॉलिटिकल करिअर मातीत मिळवलं. या गावातून काढून फेकलं. मी मान्य करतो की मीच ते साडीवाला दाढीवाला भूत बनून लोकांना घाबरवत होतो. पण हे कोणामुळे केलं? हे सगळं या पोपटरावने मला करायला सांगितलंय. या गावाच्या राजाला भिकाऱ्यासारखं राहावं लागलं, तेही तुमच्यामुळे. खूप सोसलं आम्ही, आमच्या मुलीने खूप सोसलं. अरे स्वतःच्याच गावामध्ये तोंड लपून फिरावं लागलं आम्हाला. आम्ही फक्त सत्य सगळ्यांसमोर आणलं. तुम्ही तुमच्या कर्मानं गेलात. आता आम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला घराबाहेर काढणार आहे. आम्हाला रस्त्यावर आणलं ना? हा, आता तुमची बारी आहे. आता माझ्या घरात बाहेर व्हायचं, नाही तर पोलिसांना बोलवीन मी. काय माझ्या घराबाहेर? माझ्या घराबाहेर नाही, आमच्या घराबाहेर निघा तुम्ही सगळे. हे आमचं घर आहे, डिग्रसकरांचं. तुम्ही आम्हाला घरातनं बाहेर काढणार? हो काढणार. आज आम्ही तुम्हाला या घराच्या बाहेर काढणार. आज, आत्ता, ताबडतोब.
नाही. गुंडगिरी करशील ना तर जेलात चढशील. या देशामध्ये कायदा आहे हे विसरू नका तुम्ही. वा वा वा, या घरामध्ये कायद्याचं कोणाला तरी कळतं, कायद्याचं कोणीतरी बोलतं, हे ऐकून फार बरं वाटलं बरं का. समाधान वाटलं. आम्ही कायद्याचा अत्यंत आदर करतो, सन्मान करतो. ए रत्ने, ते कायदेशीर कागदपत्र घेऊन इकडे. तर दिग्रसकरांच्या जमिनीची कायदेशीर मालकी ही इंद्रायणीच्या बापाकडे म्हणजे सोपानराव वाडीकर यांच्याकडे होती. आणि त्यांनी ती जमीन आमच्या पिताश्रींकडे म्हणजे बबनराव लांडगे पाटलांकडे गहाण ठेवली आहे. त्याचे हे कायदेशीर कागदपत्र. तर या घराच्या जमिनीची मालकी इंद्रायणीच्या वडिलांकडे होती आणि त्यांनी ती जमीन आमच्या पिताश्रींकडे म्हणजे बबनराव लांडगे पाटलांकडे गहाण ठेवली आहे. त्याचे हे कायदेशीर कागदपत्र. माझ्या आजोबांनी ही जमीन गोविंद महाराजांना दान दिली होती. इंद्रायणी, मग ह्या सगळ्या कायदेशीर व्यवहाराचे काहीतरी कागदपत्र असतील ना तुझ्याकडे? अशी कुठलीही कागदपत्र आपल्याकडे नाहीत. पण जमीन गहाण ठेवल्याचे हे कायदेशीर कागदपत्र आहेत. आणि हे ते पेपर्स आहे. तर आनंदीबाई, कायद्यानं ही जमीन आमच्या मालकीची आहे. बापाच्या आजारपणात तुझ्या सुनेच्या बापाने ही सगळी जमीन आमच्याकडे गहाण ठेवली. सो ह्या घरावर, ह्या जमिनीवर तुम्हा कोणाचाच कोणताही अधिकार नाही.
0 मिनिटात इथून निघायचं. नाही, असं कसं होऊ शकतं? ए श्रीकला, असं काही होऊ देणार नाही मी. असंच होणार आणि तेही याच क्षणाला. ए पिंट्या, चाल सामान फेक यांचं बाहेर. हे बघा, तुम्ही खूप चुकीचं वागताय हा. ए, ए, नाही, तुम्ही असं आमच्या सामानाला हात नाही लावू शकत. काय? थांबा, तुम्ही चुकीचं करताय. काहीच नाही करायचं. इंदू, श्रीकला तू चुकीचं करतेस. तू श्रीकला अधू, इंदू, सांभाळ गं आपल्या घराला. अगं श्रीकला,
श्रीकला नाही, श्रीकला नाही. नाही श्रीकला. विठुराया, मला पडलेलं स्वप्न खरं झालं. ही कसली वेळ आणलीस रे आमच्यावर. माझ्या बाबांना आयुष्यभर वणवण फिरायला लावलत ना, त्याचा बदला आज पूर्ण केलाय मी. तरी इंदू वरडून वरडून सांगत होती की श्रीकला काही चांगली बाई नाहीये, पण तिच्यावरती कोणी विश्वासच नाही ठेवला. उलट तिलाच एकटं पाडलं. मग काय, श्रीकला कलानं तिचा रंग दाखवायला लागली आणि आपल्याला सगळ्यांना रस्त्यावरती आणलंय. आई अगं तू शांत हो प्लीज. कशी शांत हो? सांग ना, कसं शांत हो? दिग्रसकरांची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सून आहे मी. मला माझ्याच हक्काच्या घरात बाहेर काढलंय. सगळं त्या श्रीकलामुळे झालंय. तुम्हाला सांगते व्यंकट भाऊजी, अहो श्रीकला माझ्या पण जीवावरती उठली होती. मला पण तो अर्क दिला होता प्यायला. स्वतःच बरं वाईट करून गेला निघालेच होते, पण या इंदीनं मला वाचवलं. तिने वाचवलं नसतं तर काय झालं असतं माझं? माझी पोरं पोरकी झाली असती हो. चुकलं माझं, पूर्णपणे चुकलं. डोळ्यावर अविवेकाची पट्टी बांधली होती मी. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही तेही कळलं नाही मला. इंदूवर अविश्वास दाखवला मी. अशा वेळेला जो कायम आधार देतो, ज्याच्या कृपेच्या आश्रयाच्या आधाराला आपण जातो, असा माझा विठुराया सुद्धा आज इथं उभा नाही. कुठली दुर्दैवी वेळ आली आपल्यावर. राम कृष्ण हरी. विठुराया, तू सगुण निर्गुण दोन्ही रूपात सगळीकडे असतोस माहितीये मला. माझ्या व्यंकू महाराजांनी शिकवलंय. आता सुद्धा तू इथेच आहेस. माझ्या व्यंकू महाराजांची ही अवस्था
बघवत नाही रे मला निर्मळ मनाने विश्वास ठेवण्याची इतकी मोठी शिक्षा. नको रे, नको इतकी मोठी शिक्षा देऊस. गोपाळ, गोपाळ, मला नव्हतं मारायचं रे तुला, खरंच. पण तुझा अति शहाणपणा नडला. उकट फाकट मेलास ना रे. ए श्रीकला, या गोपाळच्या फोटोकडे बघून काय बोलतेस तू? मला एक सांग, तू खरंच त्याच्या प्रेमात बिमात पडली होतीस की काय? प्रेमात? आणि मी? तुम्ही ना नसत्या वेळी नसते विनोद करू नका बाबा. कधी कधी ना शीर तडकते माझी. आता बायकांचं आपल्या नवऱ्यांवर प्रेम असलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये ना आपल्यात. आता गोपाळ जरी ऑफ झाला असला तरी ऑन पेपर मी अजूनही बायको आहे ना त्याची. आता आपण कसं दिग्रसकरांना बाय बाय केलं, गोपाळच्या फोटोला बाय बाय करायला नको का? बाय बाय गोपाळ. आज आपला बदला फायनली पूर्ण झाला बाबा. सगळ्या दिग्रसकरांना रस्त्यावर आणलंय आपण. ए श्रीकला, या दिग्रसकारांना इतकं हलकं घेण्यात आपल्या अंगाशी येऊ शकतं. आपल्याला सावध राहावं लागेल. यांना मातीत पुरलं ना तर झाड म्हणून उभे राहतील. मग मी त्यांना कापून काढेन. ह्या श्रीकलाच्या सगळ्या कला अजून तुम्हाला सुद्धा नीट माहिती नाहीये बाबा. बाकीच्यांचा प्रश्नच येत नाही. असो, आज हे सगळं जे काही झालं ना तो फक्त एक ट्रेलर होता. वेळ आली ना की पूर्ण पिक्चर दाखवे, तो पण क्रेडिट सहित. तोपर्यंत एन्जॉय. इंदू, फार अज्ञानी आहे बघ मी. काय घडतंय, कोण कसं वागतंय, बोलतंय, काही समजलं नाही मला. पण तुला दोष मात्र देत राहिलो मी.
आज तुझ्या समोर तुझा गुरु म्हणून उभं राहण्याची तरी योग्यता आहे का माझी? विठुरायांनी स्वप्नात येऊन मला संकेत दिला. विठुरायांनी मला सांगितलं की त्याच्या भक्ताला त्रास होतोय, पण त्यांनी सांगितलेल्या संकेताचा अर्थ सुद्धा मला कळला नाही. तुझी बाजू समजून घेणं तर दूरच, पण तुला अधिकाधिक त्रासच देत राहिलो मी. रिकलावर आंधळा विश्वास ठेवला आणि तुझ्यावर संशय घेण्याचं पाप करत राहिलो. तुझं आमच्या घरावर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे, तुझ्या मनात किती आपुलकी आहे, कशाची पर्वा उरली नाही. हे सगळं बाजूला सारून तुला वाटेल ते बोललो आणि संशय घेतला. मी चुकलो, मला माफ कर. महाराज, काय करताय महाराज? गुरुने शिष्याच्या पाया पडू नये असं करू नका, चुकीचं आहे हे. अगं बाळा, मी चुकीचा आहे, साप चुकीचा आहे मी. अहो, माणूस आहात ना, माणसाकडून चुका होतात. हे बघा, लई मोठं पाप माझ्या माथे लागल, असं काही करू नका महाराज. महाराज, मला माझ्या विठुरायावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो मार्ग दाखवणार आणि या संकटाशी लढण्याचं बळ पण देणार. तुम्ही शिकवलंय ना की इंदू, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू डगमगायचं नाही. विश्वास ठेवा महाराज, तुमची ही शिष्या अजिबात डगमगणार नाही आणि त्या श्रीकलेला आणि पोपटरावला आपल्या घरावर दाग लावू देणार नाही, कधीच नाही.